एक महत्त्वाची बातमी समोर येते। आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आता भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचा भाजप युवा मोर्चा निषेध करणार असल्याची माहिती आहे। पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले। मालाड मालवण येथील म्युनिसिपल शॉपिंग सेंटर समोर भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती? आता खरं तर 4 वाजता थोड्याच वेळात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन होणार आहे आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर। मेघना, नक्कीच थोड्या वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल आणि जे भाजपचे कार्यकर्ते ते देखील या सगळ्या परिसरामध्ये जमायला सुरुवात झाली आहे। मालवणी ते फायर ब्रिगेडचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झाली। जवळपास 4 वाजता आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला। त्यानंतर जी सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील वाढवण्यात आलेली आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात जो पोलीस फाटा आहे तो या सगळ्या परिसरामध्ये आलेला आहे। हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत हे थेट जे काँग्रेसचे नेते आहेत अस्लम शेख यांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारणारे अशा प्रकारचा त्यांनी पवित्रा घेतला आणि त्यानंतर जे आंदोलनाची हाक जी आहे ती देण्यात आली आणि आता घोषणाबाजी जी आहे त्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून द्यायला सुरुवात झालेली आहे। अस्लम शेख यांनी जे उपनगर जे सहपालकमंत्री आहेत तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि याबाबत असा आरोप जो आहे तो स्वतः मंगलप्रभात लोढा यांनी केला आणि याबाबतची तक्रार देखील जे ते पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी नोंदवलेली आहे। आज देखील ते मालवणी पोलीस स्टेशनला येणार अशा प्रकारची माहिती। आपण कार्यकर्त्यांशी काय बोलण्याचा प्रयत्न करू की नेमकं त्यांना काय वाटतंय का त्यांनी हे आंदोलन नेमकं का पुकारलं। दादा, तुम्ही आंदोलन करताय, नेमकं आंदोलन अस्लम शेख यांच्या घरी जाऊन करताय, काय तुमचा एकूण मुद्दा आहे? या सगळ्या एकूण मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वाची आवाज बुलंद आवाज आमचे नेते मंगलप्रभात लोढाजी यांच्यावर ज्यांनी सांगितलं की त्यांच्या परिवाराने त्यांना संपवून टाकायचं आहे त्यांच्या निषेधात आम्ही आज इकडे आंदोलन करतात। आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माग करणार आणि जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही तिकडेच हे आंदोलन करणार। इकडून आम्ही तिकडे जाणार आता। आणि हे अस्लम शेख साहेबांनी जे सांगितलं आहे की त्यांच्या परिवाराला संपवणार आहेत, कशासाठी काय करतायत ते? तुम्ही इकडे बांगलादेशी लोकांना बसवतायत आणि त्यांना ते हटवतायत। कोण? मंगलप्रभात लोढाजी। तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही बांगलादेशी आहेत का? तुम्ही कोण आहात? आंदोलन कसं असणार आहे? म्हणजे आता बघू शकतो आपण इकडे मोठ्या प्रमाणात पोलीस आलेले आहेत, तुम्हाला कदाचित बाहेर जाऊन देणार नाहीत अशा प्रकारची देखील परिस्थिती आहे। मग भाजपचे कार्यकर्ते नेमके आंदोलन कसं पुढे नेणार? इकडेच ठिय्या चालू होणार जर पोलिसांनी आम्हाला दबावलं तर। आम्ही काय मागतायत? आम्ही फक्त गुन्हा दाखल करण्यासाठी मागतायत ना, कशासाठी ते गुन्हा दाखल होऊ देणार नाही, कशासाठी पोलिसांना ते थांबायचं आहे? ज्यांनी सांगितलं की लोकांना मारणार आहेत त्यांना कशासाठी प्रोटेक्ट करतायत पोलीस? हे पोलिसांना जबाब द्यायला लागेल इकडे। आपण पाहू शकतो की पोलिसांनी जरी आम्हाला इथं थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इथं जो ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू करू। आता आपण पाहू शकतो माझ्या परत उजव्या बाजूला पण खूप मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते आलेले आहेत। पोलिसांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत। कार्यकर्ते कोणताही इकडे रस्त्यावर उतरून त्यांनी कोणते आंदोलन करू नये, रहदारीला मोठ्या प्रमाणात फटका बसू नये, ट्रॅफिकची कुठली समस्या निर्माण होऊ नये याबाबतची तत्परता जी आहे किंवा याबाबतची सावधगिरी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। उमेश, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आता पोलिसांसमोर खरं तर उमेश जर आपण पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। कारण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आंदोलनाला जर परवानगी मिळाली नाही तर याच ठिकाणी आम्ही ठिय्या करू अशी भूमिका आता भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। उमेश, नक्कीच मेघना, ज्याप्रमाणे आता हे सगळे कार्यकर्ते म्हणालेत की आम्हाला जर इथेच पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इथेच ठिय्या आंदोलन करू आणि इथेच आमच्या आंदोलनाला सुरुवात करू। सध्या तर आपण पाहिलं तर हे कार्यकर्ते वाढत जात आहेत, अजूनही कार्यकर्ते येत आहेत आणि त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त देखील इथं वाढवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ट्रॅफिकच्या समस्या होऊ नये, सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत। मात्र आम्ही आधी पोलीस स्टेशनला जाऊ, त्यानंतर अस्लम शेखच्या घरीपर्यंत जाऊ अशा प्रकारचा जो पवित्रा आहे तो या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला। त्यामुळे कुठेही काँग्रेस कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये, संघर्ष टळावा याबाबतची भूमिका जी आहे ती पोलीस घेताना दिसतात आणि त्याबाबतची सुरक्षा व्यवस्था देखील इथं वाढवण्यात आलेली आहे। मेघना, नक्कीच उमेश, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।